चला नागमंटेक संघ प्लीज तुम्हाला वारंवारता सूचना दिली जाते, आपण वेळ फार खर्च करू नका, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, मॅचला होईल सुरुवात. विनंती असेल हुंबरवाडी संघ आपला एक अतिथी खेळाडू, अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू इथे असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, कारण की खेळाडूंची नावं, तुमचा संघ नवीन आहे, खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यासाठी मॅचला होते सुरुवात. महेश स्ट्राइक एंड वरती. ओहो, सुरेख पद्धतीचा हा चेंडू, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये, चेंडू चाललाय निर्धाव, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओहो, रमेशचा हा देखील चेंडू तितक्याच वेगाचा होता, परंतु यावेळेस यश मिळतंय, यावेळेस विकेटचं पतन होतंय, यावेळेस महेशला माघारी पाठवलं जाते, बॅटची कडत नंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, सरळ घेऊन चाललाय महेशला मैदानाच्या बाहेर. महेश बॅक टू द डगआउट. त्यानंतर विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये उंबरवाडी संघाचा खेळ अगदी सुरेख राहिला, बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, इथे लेग बाईच्या स्वरूपामधली एक धाव मिळेल. अगदी शरीराची वेध घेणारी हा गोलंदाज आणि त्याची गोलंदाजी, अगदी कंजूस पद्धतीची ही गोलंदाजी, एक एक धाव खर्च ठरत असताना गोलंदाज मात्र विचार करते, फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना वेग फार आहे, वेगाला प्रत्युत्तर देत असताना मात्र फलंदाजांच्या नाकी नऊ येते. 3 चेंडूंचा खेळ झालाय, इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कनेक्शन होते, कोणत्या प्रकारची धाव ह्या चेंडूवरती देखील खर्च होत नाहीये. एकच धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, 4 चेंडू हाताळले गेलेत, एक धाव आले लेग बाईच्या स्वरूपामधले, परंतु बाकी 3 चेंडू अगदी सुरेख पद्धतीचे इथे आपल्याला पाहायला मिळाले. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, इथे हा चेंडू देखील निर्धाव येतोय, वेग फार आहे, खोलवर टप्प्याचा हा चेंडू, इथे देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः प्रयत्न करेल, सुरेख गोलंदाजी. एलबीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एकच धाव खर्च ठरलाय, परंतु 6 चेंडू अगदी सुरेख पद्धतीचे, एकही धाव खर्च ठरलेला नाहीये 6 चेंडूंवरती. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती, दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ गोलंदाज इथे थांबवले फलंदाजाने.
3 षटकांचा महत्वपूर्ण सामना. पहिल्या षटकामध्ये रमेश गोलंदाजी करत होता, त्यावेळेस फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. अगदी तेज आणि तर्रार गोलंदाजी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये इथे प्रहार होते. पहिल्या चेंडूवरती गणेश शेळकेच्या वन बाउंड चेंडू गॅदर होते, फेकी होते, डेंजर एंडला आहे. काय घडतंय इथे? धावता धावता तसंच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. दुसरी धाव घेण्यासाठी रिस्क घेतल्याने रिकेस घेतल्यानंतर मात्र इथे विकेट निघाली, काठी काढली. आधी महेश, आता विशाल, दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. दोन्ही महत्वपूर्ण खेळाडूंचा महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी संपतोय. हो हो, यावेळेस एक पाय हवेमध्ये होता. तारेवरची कसरत चालू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या कसरतीला कोणत्या प्रकारचा परिणाम होत नाहीये, कारण की श्री गणेश नागवंटे क संघाची गोलंदाजी तितकी तिखट आहे. अगदी चिखट गोलंदाजी. एक एक धाव खर्च करत असताना मात्र गोलंदाज विचार करतोय, जखडवून ठेवतोय, बांधून ठेवतोय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि हा देखील चेंडू निर्धाव येतोय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, परंतु गणेश हालून देत नाहीये जागेवरून. पायामध्ये बेड्या ठोकल्यात. वेगवेगळ्या टप्प्यांनी आणि वेगवेगळ्या व्हेरिएशननी ओळखला जाणारा हा गोलंदाज, चांगल्या चांगल्या फटक्यांनी ओळखला जाणारा हा फलंदाज श्री गणेश नागवंटे क संघाचा गणेश शेळके यावेळी चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. रमेशच्या माध्यमातून फेकी होईल, उचलतोय, तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाईल. 3 धावा धावफलकावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. इथे हलक्या हाताने दिशा दिली, चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रात एका धावीसाठी. शेवटच्या चेंडूवरती मिळते एक धाव. 2 षटकांच्या समाप्त्याखेरीज धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 4. 2 गडी बाद संघ नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी. अंकुश शेळके बॉलिंग ट्रॅक वरती, पुढे येऊन सरसवून दिलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करेल इथे. हा चेंडू येस पंच हा षटकार असेल. येस प्रयत्न चांगला राहिला प्रकाशचा, परंतु ज्यावेळी चेंडू आतमध्ये ढकलला त्यावेळेस त्याचा एक पाय जमिनीवरती होता आणि यावेळेस हा षटकार मोजला जाईल. प्रयत्न चांगला राहिला प्रकाशचा, परंतु अगदी थोड्यासाठी कुठेतरी प्रयत्न कमी पडला आणि या 6 धावा धावफलकावरती जोडल्या. इथे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती हाणामारी करायचा प्रयत्न राहिलाय. पुढे सरसवण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, विकेट किपर ओव्हर द हेड, चेंडू चाललाय डी झोन मध्ये. रणजित यांना पाहिलं तर अगदी सलामीला आलेला फलंदाज शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपल्या संघाचा कॉन्फिडन्स कुठेतरी वाढवतोय. धावफलक पुढे सरसावे जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक, स्टेप आउट खेळून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी दमदार षटकार.
अंकुश शेळकेवरती कडे प्रहार करत असताना या षटकामधून 2 षटकार आलेत. 3 चेंडू हातात असताना वैयक्तिक 13 धावा खर्च ठरलाय. रणजित यांची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागलीये. 17 धावा. या मॅचला मजा येते. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक. इथे गणेश शेळके म्हणजे सुरक्षित हात चेंडूच्या खालती. कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली अंकुश शेळकेच्या माध्यमातून. इथे महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ संपवला जातोय. रणजित बॅक टू द डगआउट. या डीजे चेंडू. यावेळेस ओव्हर पद्धतीचा हा चेंडू इथे शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळते आणि या इनिंगला होते समाप्ती. इनिंगच्या समाप्ती अखेरीस 22 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलंय. 23 धावा बनवायच्या नागवंटेक संघाला. चेंडू असतील तुमच्याकडे 18. नेक्स्ट मॅच मी आवाज देईन. JCC नाटोशे विठलाय प्रतिष्ठान कारळे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी प्लीज रिपोर्ट करायचं आहे. कारळे संघ कर्णधार या प्लीज. नाटोजी संघ कर्णधार या. टॉस साठी या प्लीज. 3रा कॉल दिला जातोय. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी आणि विठलाई प्रतिष्ठान कारळे. प्लीज दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करा. टॉस साठी या.
असताना बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी 6 धावा. यावेळेस देखील सुरेख फटका. हे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल पर्यंत हा देखील निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा सीमारेषेच्या पलीकडे येतोय दमदार षटकार. गणेश शेळके सेट ऑन फायर. नाटोई संघ नाणेफेकी जिंकतोय आणि स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले जाते कारळे संघाला फलंदाजीसाठी. जशी मॅच संपेल नाटोई संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. यावेळेस आणखीन एक चांगला तडाखा. बॅक टू बॅक हा तिसरा देखील चाललाय. हाय आणि लॉंग क्वालिटीचा सीमारेषेच्या पलीकडे षटकार षटकार षटकार. पहिली हॅट्रिक षटकार या स्पर्धेमधली संपादित करतोय स्वतःच्या नावावरती गणेश शेळके. श्री गणेश नागवंटे क संघाचा सितारा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ दिशेत खोदून काढलाय. दन 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 करत चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी विजयी 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 चौकार. श्री गणेश नागवांटे क संघ विजय होतोय आणि प्रत्येक खेळाडूला इथे सूचना दिली जाते 15 मिनिटाचा ब्रेक असेल. अगदी भोजन करण्यासाठी इथे 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातोय. आमचे दोन्ही प्रमुख पंच आपण देखील या. हा ब्रेक कॅन्सल नंतर दिला जाईल. नाटोई संघ आपण या मैदानाच्या आतमध्ये या. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आपण येऊन.